अध्यक्ष महोदय, या पुण्यामध्ये जे बिश्नोई गँगनी ही जबाबदारी स्वीकारत प्रसारमाध्यमावर पोस्ट केली। अध्यक्ष महोदय, या बिश्नोई गँगच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड दहशत निर्माण करून लूटमार करायचा आणि खंडणी वसूल करायचा धंदा आता सुरू झाल्याचं लक्षात येत आहे। ज्या अलीकडच्या घटना आपण पाहिल्यात, आमच्याच सभागृहातील आमदार साजिद पठाण यांना सुद्धा अशीच धमकी या बिश्नोई गँगने दिली, त्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्याकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला आणि आता जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। यापूर्वी माजी मंत्री असेल किंवा सिनेस्टार आहेत, अशावर गोळीबाराची जबाबदारी या लोकांनी स्वीकारली। मला कळत नाही की गृह खात्याने वारंवार या बिश्नोई गँग जबाबदारी स्वीकारते, अशा गुन्हेगारी प्रकारचं कट रचला जात आहे, व्यापाऱ्याकडून वसुली केली जात आहे, खंडणी वसुलीसाठी गोळीबार केला जातो आहे। या घटना एक घटना झाली तर ठीक आहे, पण अनेक घटना घडत असताना या गँगच्या मुसक्या आवळण्यामध्ये गृह खात्याला अपयश आलं का? गृह खातं या ठिकाणी अपयशी ठरलं का? हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी येतो। तुम्ही हा कोण आहे बिश्नोई? हा राजस्थानमध्ये कुठेतरी जेलात आहे असं आम्ही ऐकतो आणि त्याचे फंटर गुजरातमध्ये, आणि तिथून हे सगळं चालवतो। गुजरातमध्ये जेलमध्ये राहून तिथून हे सगळे चालवतो। जेलमध्ये असलेला गुजरातचा माणूस, गुजरातच्या जेलमध्ये असलेला हा गँगस्टर अशा कसं चालवू शकतो? त्याला तिथून हा जर जबाबदारी घेतली तर त्याची कधी तपासणी झाली का? त्याला ताब्यात महाराष्ट्र पोलिसांनी कधी घेतलं का? का आणलं नाही त्याला उचलून तिथून आणि इथे आणून त्याची चौकशी का केली नाही? कशाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही टोळी त्यांनी सक्रिय ठेवलेली आहे? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात अध्यक्ष महोदय। म्हणून माझा मंत्री महोदयांना आणि अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून प्रश्न आहे की हे आरोपी 4 पकडले, 12 पैकी 4 आरोपी अटक झाली, त्यांच्यावर मकोका लावला, पिस्टल मिळाली, सगळ्या गोष्टी झाल्यात। 8 आरोपी अद्याप मिळालेले नाही। घटना आहे, ही घटना घडली 26 म्हणजे मे मध्ये, आता जूनच्या संपतंय। आता सांगा, 1.25 महिन्यामध्ये असे गोळीबार करणारे गँगस्टर भेटत नाहीत पोलिसांना, हे कुणावर जबाबदारी? का धुणकून काढलं नाही यांना, हुडकून काढलं नाही? काढायची कोणावर जबाबदारी आहे? म्हणून माझा प्रश्न आहे, एक, बिश्नोई हा गँगचा प्रमुख गँगस्टर, याला त्या जेलमधून आणून या अलीकडच्या 4-5 घटना लक्षात घेता त्याची चौकशी, त्याला आणून चौकशी पोलीस करणार आहे का? शासन करणार का? गृह खातं करणार का? हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, यामध्ये जे आरोपी फरार आहेत त्यांना कधी कालावधीमध्ये त्यांना अटक करणार आहात? आणि हे गँगस्टर ज्या पद्धतीनं गुन्हेगारी टोळी निर्माण करून खंडणी वसुलीचा आणि गोळीबार करण्याचा धंदा सुरू आहे, याला सरकार कशा पद्धतीनं आळा घालणार आहे?